रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. तर आपण विडणी गावात आलो आहे डाळिंबीच्या बागेवरती. तर आज प्रथम आपण शेतकरी त्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांच्याकडून माहिती घेऊ काय परिस्थितीत. नमस्कार, मी पोपटराव शंकरराव नाळे, राहणार विडणी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. शेतकरी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी डाळिंबीच्या बागेमध्ये उभं आहोत. मी हरिभक्त परायण म्हणजे कीर्तनाची पहिल्यापासून आवड आणि त्याचबरोबर प्राध्यापक म्हणूनही नोकरी केली. आता सेवानिवृत्त झालेलं आहे, पण शेतीची पहिल्यापासून आवड असल्यामुळे या ठिकाणी जेवढ्या पेरूच्या बागा आहेत, डाळिंबीच्या बागा आहेत आणि त्यामध्ये मी पूर्णपणे सक्रिय उतरलेलो आहे. जसं तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे पक्षी सुसरे आळती, तशा प्रकारे या ठिकाणी या झाडामध्ये सुद्धा भगवंत आहे, पांडुरंग आहे आणि त्याची जर आपण निष्ठा ठेवून सेवा केली, मनोभावे सेवा केली तर साक्षात आपल्याला त्या ठिकाणी झाडामध्ये सुद्धा पांडुरंग दिसणार आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग मी करत होतो. मर रोग यायचा, त्याचबरोबर शेटिंग होत नव्हतं, बरेचसे अनुभव घेतलेले आहेत. हे गेली 17 वर्ष झालं या डाळिंबीचं पीक आपण घेतो आहे. परंतु मर रोगावरती आत्तापर्यंत औषध सापडलं नव्हतं. परंतु ज्यावेळेला माझा तावरे साहेबांशी ओळख झाली त्यावेळेला त्यांनी रामा ॲग्रोचं प्रॉडक्ट वापरायला मला सांगितलं. आणि या ठिकाणी हे आपण झाड पाहत आहात, हे जे झाड आहे हे झाड पूर्णपणे पिवळं पडलेलं होतं, सुकलेलं होतं. मग तावरे साहेबांच्या सल्ल्यानुसार या ठिकाणी आपण या झाडाला नव्हे तर सर्व झाडांना निमकरंज आणि कापूर म्हणजे 1 लिटर निमकरंज आणि 100 ग्रॅम 250 ग्रॅम कापूर एवढं आपण वापरलं. त्याचं मिश्रण तयार केलं. हे मिश्रण तयार केल्यानंतर त्या झाडाला आता पुन्हा पालवी फुटलेली आहे. परत आहे असं झाड झालं, परत झाड आहे असं झालेलं आहे. हे झाड आपण पाहत आहात, हे जे झाड आहे हे पूर्णपणे वाळलेलं होतं, पण बाकीच्या फांद्या जर तुम्ही बघितल्या तर त्या कापूर या निमकरंज आणि कापूर याचं मिश्रण ज्यावेळेला आपण ड्रिपमधून दिलं त्यावेळेला पुन्हा ते झाड जिवंत झालेलं आहे. तर अशा प्रकारे रामा ॲग्रोचं जर प्रॉडक्ट आपण वापरलं, आता हे झालं मर रोगासंदर्भात, परंतु सेटिंगचा प्रश्नसुद्धा शेतकऱ्यांना भरपूर येतो. मग रामा ॲग्रोचं ज्यावेळेला बायो समृद्धी हे प्रॉडक्ट वापरलं त्यावेळेला आणि त्यामध्ये आपण रूट मॅजिक हे घेतलेलं होतं म्हणजे तावरे साहेबांच्या सल्ल्यानुसार. आणि हे रामा ॲग्रोचं प्रॉडक्ट वापरल्यानंतर आपण आता पाहत आहात की सेटिंग चांगलं झालेलं आहे. म्हणजे सेटिंग व्हायला कसलाच त्रास झालेला नाही, फळंही चांगली आहेत, तजेलदार आहेत, बरंचसं काही व्यवस्थितपणे झालेलं आहे. म्हणजे माझा अनुभव असा आहे की पूर्वीची जी बाग होती किंवा पूर्वी जे सेटिंगला त्रास होत होता त्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट अशी सेटिंग, फलधारणा, फळांची साईज, त्याची असणारी ग्लेजिंग, त्याचबरोबर हे आपण म्हणजे सर्व काही आपल्या मनासारखं त्या ठिकाणी होत चाललेलं आहे. म्हणजे हा परिणाम फक्त रामा ॲग्रोच्या असणाऱ्या प्रॉडक्टचा आहे. या ठिकाणी हे झाड आपण बघितलेलं हे पूर्णपणे वाळलेलं होतं, त्याला पूर्णपणे आता हिरवी पालवी फुटलेली आहे, हिरवगार झाड झालेलं आहे. त्यामुळे मी पूर्णपणे रामा ॲग्रोच्या प्रॉडक्टवरती समाधानी आहे. तर अशा प्रकारे हे आपण आता बघत आहोत की ज्यावेळेला हा रामा ॲग्रोचे प्रॉडक्ट माहीत नव्हते त्यावेळेला मी झाडं कापून काढली होती, जे गेली ते कापून काढली, पण त्यालासुद्धा पुन्हा आता फूट निघालेली आहे. हे आपण कंडिशन आता आपण पाहत आहात. हेही झाड पूर्णपणे वाळलेलं होतं, या झाडाला हे पूर्णपणे आता पालवी फुटलेली आहे, ते जिवंत झालेलं आहे. म्हणजे एवढा मोठा परिणाम त्या ठिकाणी रामा ॲग्रो प्रॉडक्टचा आहे. आणि त्यासाठी फक्त कापूर आणि निमकरंज हे मिश्रण आपण त्या ठिकाणी वापरले होतं आणि मर रोग त्या ठिकाणी पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलेला आहे. आता हे जे माझ्या अनुभव मी तुम्हाला जे सांगत आहे हे अनुभव हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. कंपनीची जाहिरात व्हावी किंवा त्यातून भरपूर काहीतरी लोकांच्याकडून पैसे मिळावेत असा हा या ठिकाणी असणाऱ्या मुलाखतीचा किंवा
व्हिडिओचा उद्देश नाही. या ठिकाणी मी स्वतः हे अनुभव घेतलेले आहेत. याच्या अगोदरही भरपूर अनुभव रासायनिक ह्याच्यातून घेतलेले होते, परंतु रामा ॲग्रोचं प्रॉडक्ट वापरल्यापासून ही जी झाडं, त्यांचा असणारा आकार, त्यांची असणारी पानं, त्यांची असणारी फळं, त्याचं असणारं ग्लेजिंग आणि त्याचबरोबर जो गेटअप या झाडाला आलेला आहे ते केवळ फक्त रामा ॲग्रोमुळं आलेलं आहे. भरपूर असे स्टोरेज त्याला त्या ठिकाणी झालेलं आहे. तर एकंदरीत रामा ॲग्रोचा जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, मी स्वतः वापरलेला आहे आणि त्याचे परिणाम आपल्यासमोर तुम्हाला दिसत आहेत. आणि हे तुम्हाला एकच झाड दाखवलेलं आहे की संपूर्ण बागेत आपण फिरत आहोत. त्या बागेचं बारकाईने जर निरीक्षण केलं तर तुम्ही जर तो व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर प्रत्येक झाड, प्रत्येक त्याची असणारी फळं, त्याचं असणारं ग्लेजिंग, त्याची असणारी पानं ही तुमच्या लक्षात येतील. ते झाड किती स्ट्रॉंग झालेलं आहे, त्याच्यात किती ताकद निर्माण झालेली आहे हे आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर अगदी शेवटपर्यंत म्हणजे पान जुनी माणसं म्हणायची पान थोडं फळ जास्त, तशातला प्रकार या ठिकाणी झालेला आहे. उलट मला तर असं वाटतं की याचं काहीतरी थोडंफार थिनिंग करावं लागेल, इतका माल या ठिकाणी केवळ रामा ॲग्रोटेक ही जी कंपनी, या कंपनीमुळं झालेलं म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही असणारी कंपनी रामा ॲग्रो ही मार्केटमध्ये उतरली. केवळ पैसा कमावा हा उद्देश या ठिकाणी कंपनीचा नाही किंवा जे काय सेल करतात त्यांचा नाही, तर या ठिकाणी खरोखरच असणारे हे जे रिझल्ट आहेत हे रिझल्ट अतिशय सुंदर आहेत. त्यामुळं शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट आहेत हे प्रॉडक्ट आपण वापरावेत, म्हणजे तुम्हालाही तो अनुभव येईल. हळूहळू या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. माझ्या या 17 वर्षाच्या अनुभवाखाली तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की डाळिंबागेला पाणी जास्त लागतं किंवा खर्च जास्त येतो. तर असं काही नाही की ह्या असणारे हे जंगली झाडं आहे, काटेरी झाडं आहे, त्यामुळं पाण्याचा जितका वापर कमी तेवढी जमिनीत असणारी बुरशी पण कमी होते. आणि त्याचबरोबर या झाडाला कमी पाणी दिल्यानंतर शेटिंगही लवकर होतं. तसं पाहिलं तर त्या झाडाला पाण्याची फार गरज पडत नाही आणि तसा हा मेंटेनचा भाग जास्त नाही. इतर शेतीपेक्षा डाळिंब शेती ही उत्कृष्ट शेती आहे. आणि म्हणजे रासायनिक खताचा जर वापर आपण कमी केला तर हे अतिशय अल्प याच्यात आपण याला म्हणतो म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पादन निघण्याचं काम या ठिकाणी डाळिंबामध्ये होत असतं. तर रामा ॲग्रोचे जे प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट अतिशय उत्कृष्ट आहेत. मग त्यामध्ये त्याची साईज असू द्यात, साईजची म्हणजे सर्वच प्रकारची औषधं त्यांच्याकडं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि अतिशय कमी खर्चात ही औषधं उपलब्ध होतात. त्याचबरोबर रूट मॅजिक जे आहे हे रूट मॅजिक जर आपण त्याबरोबर त्या लिक्विडबरोबर वापरलं मग ते बायोसृष्टी असेल, बायोसमृद्धी असेल किंवा अजून तुमचं डाळिंबीचं कुठले हे कॅल्शियम बोरान असेल, या सर्व रामा ॲग्रोच्या प्रोडक्टबरोबर जर आपण रूट मॅजिक जर वापरलं तर रूट मॅजिकचा परिणाम आपल्याला दिसतो की सेटिंग तर होतंच परंतु झाड स्ट्रॉंग होतं. जमिनीतील असणारे जे सगळे काही खनिज आहेत किंवा जे त्यांना प्रोटीनयुक्त खाद्य लागतं हे सगळं आपटेक करण्याचं काम हे रूट मॅजिक करत असतं. झाडांची आपण वाढ बघत आहात म्हणजे एवढी बलाढ्य झाडं या ठिकाणी केवळ रूट मॅजिकमुळंच झालेली आहेत. ज्या शेतकऱ्यांना भेट द्यायची असेल त्यांनी या बागेत तुम्ही भेट देऊ शकता, प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता. आपण पाहिलेलं आहे की इथं एक झाड नाही किंवा 2 झाडाचं तुम्हाला शूटिंग नाही, सर्व बागच आपण या ठिकाणी दाखवलेली आहे, दाखवत आहोत. त्यामुळं एवढं शेटिंग झालेलं आहे, भरपूर शेटिंग झालेलं आहे, म्हणजे प्रमाण अपेक्षापेक्षा जास्त शेटिंग या ठिकाणी झालेले आणि अतिशय कमी अवधीत या झाडांना गेटअप आलेलं आहे आणि फळांना पण गेटअप आलेलं आहे, फळांची साईज झालेली आहे. त्यामुळं मी पूर्णपणे रामा ॲग्रोटेकवरती समाधानी. ज्या कोणाला बाग पाहिजे असेल त्यांनी या ठिकाणी या बागेमध्ये आपण व्हिजिट करू शकता, भेट देऊ शकता. आपल्याला माहितीसाठी पुन्हा एकदा मी माझं नाव सांगतो. माझं नाव पोपटराव शंकरराव नाळे.
विडणी, तालुका फलटण, जिल्हा सातारा आणि माझा नंबर आहे 97 63 26 11 97. नमस्ते सर. तर तुम्ही उत्कृष्ट अशी माहिती दिली आमच्या कंपनीला आणि कंपनीच्या प्रॉडक्टचे रिझल्ट सगळे दाखवले. समजा बायोसमृद्धीचा रिझल्ट जी सेटिंग झालं ती बायोसमृद्धीमुळं झालं. ती ही सर्व तुम्ही रूट मॅजिक काय काम करतं ही सगळी माहिती दिली. त्याबद्दल कंपनीतर्फे तुमचं मनापासून आभार आहे. धन्यवाद. रामकृष्ण, धन्यवाद.